नमस्कार मंडळी, इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्याला पेरलेलं आहे, तर आपल्याला पाणी घालायला जायचं आहे। आणि माझ्या पुढे तिकडे आई आणि बाबा पुढे गेलेत आणि मी पण चालले हांडा घेऊन। चला आपण राबाला पाणी घालू, कारण एवढा दुष्काळ पडलाय ना, ऊन भरपूर लागतोय, पावसाचा नाव निशाण काहीच नाही, पाऊसच नाही पाऊस। चला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा गावातली ढोरं बघा, काय खायला नाही। हे बघा सागाचा पाला खाते, कारण काय गवत वगैरे खायलाच नाही। पाऊस नाही तर राब बघा कसे झालेत ते बघा। हे बघा इकडे आई आहेत हांडा घेऊन। हे बघा इकडे एसकड आहे, ऊन भरपूर लागतोय। हे बघा इकडे पण पेरलेलं आहे, इकडे पाणी शिपलेला पाणी। ते बघा त्या साईडला पण माणसं आली। तिकडे पण वरच्या साईडला पण पाणी शिपायला आले। त्या साईडला दीपक भाऊनी नारळीची झाडं लावलेली आहे, त्यासाठी पाणी इथे खोदलेला एक खड्डा। हे बघा इथून पाणी ते पाईपलाईनने तिकडे घालतात। ते बघा त्या साईडला पण पाणी शिपतायत। ते बघा तिकडे पण त्या साईडला पण पाणी घालायला आली माणसं। ते बघा पाणी शिपून गेली घर। वातावरण बघा पूर्ण ऊन आहे, पाऊस तर नाही येत। आजी बघा, आजी पण आलेत पाणी घालायला। पाऊस नाही ना, कोण बाबा गेलेत काय पाणी आणायला? पाणी घालायला आलेत। पावसाची वाट बघतात, पाऊस तर नाही येत। पण पोटासाठी काहीतरी करावं लागतो। आले ना, असाच रुजलाय। दल नाही। हो ते हिरवगार आहेत ना, ते बघा तिकडे आहेत ना, पूर्णपणे हिरवगार आहे। नाही ना जाना, त्यांना दर आहे ना। ते बघा तिकडून आजोबा आले पाणी घेऊन, बरणी घेऊन आले। हे बघा इकडून आजोबा आले। पाणी घेऊन आले कुठून? विहिरीवरून आणला, विहिरीवरून। हे बघा काय करणार, पोटासाठी काहीतरी करावं लागतं। ऊन बघा पावसाच्या टायमात ऊन बघा किती लागतं। संध्याकाळचे 5:30 वाजले आणि ऊन बघा किती। तिकडे आजी आजोबा बघा किती मेहनत करतात, एवढा वय झालाय तरी पण शेती करतायत ना। शेती पाहिजे ना आपल्याला। चला आम्ही पण पाणी घालायला आलोय। नाही घरून नाही, इथूनच काढतात दीपक भाऊंच्या इथून। हो तो खड्डा आहे ना त्या झाडांसाठी खोदलेला, त्यांच्याकडून घेतला। ते बघा शेतकऱ्यांना भरपूर कष्ट असतात। हो आता आमचा आपला हा काम तेच आहे पावसाचा। माणूस मरून जाईल, हो हातचा पण राहणार नाही। जीव नाही राहीत लोकांसारखं आपला। जीव नाही राहीत म्हणून करायचं। हे बघा आजी आजोबांचं काही हे वय आहे,
शेती वगैरे करायचा पण जीव नाही राहीत म्हणून करतात. ठिकाणी बसून नाही जमत, काहीतरी करावं असं वाटतं त्यांना, त्याच्यामुळे ते शेती करतात. जोपर्यंत जेवढं होतंय तोपर्यंत करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे जिथपर्यंत आपले हातपाय चालत आहेत तिथपर्यंत आपण शेती करू, त्याच्यानंतर नाही झाली का मग घरी बसायचं. आम्हाला पण शेतावरती पाणी घालायचं आहे, आम्ही पण आले. चला, इकडे आजींचं काम चालू आहे. रोज येता का पाणी घालायला? कालपासून आजीने कालपासून सुरुवात केली पाणी घालायची. हे बघा, कालपासून सुरुवात केली, कारण पाऊस तर येत नाही त्याच्यामुळे पाणी घालून घेतात. आता काय करणार, जेवढे ते तर आहे. चला होत्या शेतावरती बघा इथून, आणि इकडे बाबा पाणी घेत आहेत. काय परिस्थिती आज आली की शेताला पाणी घालावं लागेल. हो, डबा पाहिजे तिला. इकडे पाणी भरून घेऊया. तिकडे आई पाणी शिपायची सुरुवात केलं, मी पण आता जाते. काय पाहिजे आहे ना? तेव्हा पूर्ण सर्वांची धावपळच चालू आहे. म्हणजे शेतकरी आहेत ना, पाणी पडला तरी पण दुखी, नाही पडला तरी पण दुखी. गेल्या वर्षी बघा किती पाऊस होता, 7 महिने बहुतेक पाऊस पडला. हां, बहुतेक 7 महिने पाऊस पडला. आणि शेतकऱ्यांची म्हणजे अशी धावपळ होती की मळणी वगैरे काढताना पाऊस वरून पडत होता. आणि आता पाऊस नाही, पेरणी झाली तरी पाऊस नाही अजून पडलाय. असं आहे दिवस शेतकरी माणसाचं. शेतकरी माणूस दुखी पण सुखी पण, असा कष्ट खूप असतात शेतकऱ्याला. दीपक भाऊ आपल्याला पाणी देतात, तर इकडे मशीन लावलेली आहे. ते बघूया आता कितपर्यंत पोचतोय आपलं पाणी. पूर्ण टाकीमध्ये कंप्लीट जातोय, म्हणजे टेन्शन नाही, जवळच होईल. थँक्यू दीपक भाऊ आम्हाला पाणी दिल्याबद्दल. चला, दीपक भाऊनी बघा पाईपलाईन दिलेली आहे इकडं. धरून राहायला लागेल ना, हा बघा असा पकडून राहायला लागेल. बघा तिकडे कुसुम आत्या आली. पाऊसच नाही, किती दिवस झाले. आता 18 तारीख आली बहुतेक, तरी पण पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे राप पूर्ण असे सुकून गेलेत आणि त्याला पाणी घालायचं आहे. आणि पाणी पण भरपूर लांबून आणायला लागते नाही. हो, तिकडे बघा, तिकडे विहीर आहे तिकडे पूर्ण. त्या बघा तिकडे आई गेले. हे बघा फायनली आपण विहिरीवरती पोचलेलो आहे आणि या विहिरीमधून आपल्याला पाणी काढायचं आहे. हे बघा, ह्या झाडाला भोगदा बघा, पूर्ण पूर्ण झाड पोकल. हे बघा, त्या साईडचा भाग इकडून दिसतोय, हुंबराच आहे झाड. ते बघा, हुंबर पण झाले. हे बघा इकडे बाबा शेताला पाणी घालतोय. हे बघा तिकडे आमचे अण्णा वगैरे आलेत, अण्णा आणि काकी. तिकडे आमचे अण्णा आणि काकी आलेत. ते बघा
पाईपाने पाणी घालतायत. हम्म. हे बघा आपल्याला कुसुमात्याने गुंजावला दिला आहे शेतावरती, पाणी घालून झाला आणि गुंजावला खाऊया आपण. तिकडे नारळीची झाडं लावलेली आहेत, ती बघा त्या साईडला नारळीची झाडं लावलेली आहेत, त्याच्यामध्ये गुंजावला पण लावलेला. हे काय ते? ठेवला. चला तर संध्याकाळचे 7 वाजले आणि तिकडे आई बाबा शेताला पाणी घालतात आणि मी घरी जाते कारण घरी पण कामं असतात. तर चला आणि फायनली कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.